जैवतंत्रज्ञानाची ओळख. इंट्रोडक्शन टू बायोटेक्नॉलॉजी. इयत्ता 9वीच्या प्रकरणाचा हा भाग दुसरा. दिलेल्या चित्राचं नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला उसाईट म्हणजेच अंडपेशी ज्या स्त्री शरीरामध्ये आढळून येतात आणि स्पर्म्स म्हणजे शुक्राणू जे पुरुषांच्या शरीरात आढळतात यांच्या फलनातून फर्टिलायझेशन प्रोसेसने जो मोरुला तयार होतो. मोरुला याचा अर्थ अर्ली स्टेज ऑफ एम्ब्रियो, नव्याने विकसित झालेला भ्रूण. आणि ही जिवंत पेशी आहे जी पूर्णक्षम असते. सम सेल्स इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर टोटिपोटंट. पूर्णक्षम याचा अर्थ ठराविक वातावरण जर या पेशींना पुरवलं तर त्यांच्यापासून आपल्याला नव्याने पूर्ण सजीव तयार करता येऊ शकतो. If provided a proper environment, a new organism can grow from these cells. सजीवातील या पेशीच्या गुणधर्माचा उपयोग करून वनस्पती व जनावरांच्या नवीन प्रजाती तयार करणे, त्याचप्रमाणे विविध लसी यांची निर्मिती करणे मनुष्याला शक्य झाले आणि यातूनच पुढे जैवतंत्रज्ञान या शाखेचा उदय झाला. With the help of this property of the cells, varieties of high-yielding crops and new species of animals, various vaccines could be introduced. यावरून तयार झालेली जैवतंत्रज्ञानाची व्याख्या. डेफिनेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी. मानवी फायद्यांच्या उद्देशाने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याच्या प्रक्रियांना जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. The techniques of bringing about improvement in living organism by artificial genetic changes and the hybridization for the welfare of human beings are together called biotechnology. जैवतंत्रज्ञानात समाविष्ट असलेली 2 तंत्रे. टेक्निक इन्क्लूड्स इन बायोटेक्नॉलॉजी. यातील पहिले तंत्र आहे जनुकीय अभियांत्रिकी, जेनेटिक इंजिनिअरिंग, आणि दुसरे तंत्र ऊती संवर्धन, टिश्यू कल्चर. आता आपण जनुकीय अभियांत्रिकी, जेनेटिक इंजिनिअरिंग याचा वापर कुठे होतो हे पाहणार आहोत. नगदी पिके म्हणजेच ज्यांच्या उत्पादनातून व विक्रीतून माणसाला आर्थिक फायदा होतो अशा नगदी पिकांचं उत्पादन आणि त्यांच्या प्रजातीमध्ये सुधारणा ही जनुकीय अभियांत्रिकीच्या मदतीने करता येऊ शकते. पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेतही या वनस्पतींमध्ये वाढ झालेली दिसून येते. जसे चित्रामध्ये पोमॅटो म्हणजेच पोटॅटो आणि टोमॅटो यांचा संकर किंवा हायब्रिडायझेशन प्रक्रियेने तयार झालेले हे झाड. आणि या वनस्पतीचं वैशिष्ट्य म्हणजे या वनस्पतीला वरच्या बाजूला टोमॅटो तर जमिनीखाली पोटॅटो म्हणजेच बटाटा जो आहे तो बटाटा आलेला दिसून येतो. आणि या दोघांचं संकर असल्यामुळे त्याला पोमॅटो असंही म्हणतात. अशा प्रकारच्या वनस्पती या जेनेटिक इंजिनिअरिंग, जनुकीय अभियांत्रिकीच्या मदतीने तयार करता येऊ शकतात. त्याचप्रमाणे विविध रोगांवर लस निर्मिती, वॅक्सिन प्रोडक्शनसुद्धा आपल्याला करता येते. दिलेल्या चित्राचं नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की या चित्रामध्ये किडनी ट्रान्सप्लांटेशन म्हणजेच किडनी किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपण ही प्रक्रिया होताना दिसून येते. अशा प्रकारच्या विविध अवयवांचं प्रत्यारोपण जे आहे ते या जेनेटिक इंजिनिअरिंग, जनुकीय अभियांत्रिकीमधील आपल्या झालेल्या प्रगतीमुळे शक्य होते. त्याचप्रमाणे कर्करोगासारखा असाध्य रोग जो आहे त्याच्यावरही संशोधन जे आहे ते संशोधन या क्षेत्रात होताना दिसून येतं. प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा, आर्टिफिशियल स्किन आणि कार्टिलेज म्हणजेच कुरच्या तयार करणंसुद्धा जनुकीय अभियांत्रिकीमुळे शक्य होतं. यानंतरचं दुसरं क्षेत्र आहे ते म्हणजे ऊती संवर्धन, टिश्यू कल्चर. याची व्याख्या पुढील प्रमाणे. सजीवांच्या शरीराबाहेर पोषक व निर्जंतुक माध्यमात त्याच्या पेशी किंवा ऊतींची वाढ करणे. एक्स विवो ग्रोथ ऑफ सेल्स ऑर टिश्यूज इन ॲन असेप्टिक अँड न्यूट्रिएंट रिच मीडियम. हे न्यूट्रिएंट रिच मीडियम जे आहे त्यासाठी अगार या माध्यमाचा, जे जेलीसारखं माध्यम आहे, या जेलीसारख्या माध्यमामध्ये आवश्यक अशी पोषकं आणि ऊर्जा जी आहे ती ऊर्जा या आपल्या ऊतींना, वनस्पतीच्या ज्या ऊती वेगळ्या केल्या जातात त्यांना पुरवली जाते.
स्त्रोत वनस्पतीपासून दिलेल्या चित्रामध्ये तुम्ही पाहिलं तर इथे स्त्रोत वनस्पती म्हणजे गाजर दाखवलेलं आहे. या गाजराच्या स्त्रोत वनस्पतीपासून सोर्स प्लांट असं म्हणू, त्याच्यापासून उती ज्या आहेत त्या उती वेगळ्या केल्या जातात. या उतींना योग्य असं पोषक माध्यम जे आहे ते लॅबोरेटरीमध्ये प्रयोगशाळेमध्ये दिलं जातं. याचा पहिला टप्पा म्हणजे प्राथमिक काठिण्यीकरण, जे द्रव माध्यमात लिक्विड सोर्स जो आहे त्यामध्ये घडवून आणलं जातं. त्यानंतर मातीच्या माध्यमामध्ये त्याची वाढ जी आहे ती वाढ पूर्ण केली जाते आणि असं तयार झालेलं छोटं रोपटं मग आपली वाढ जी आहे ते स्वतःहून पूर्ण करण्यास सक्षम होतं. फ्रॉम द सोर्स प्लांट, required tissues are taken out and all the processes are carried in an aseptic medium in laboratory. या उती संवर्धनातील विविध प्रक्रिया या पुढील प्रमाणे आहेत. प्रथम प्राथमिक संस्कार, प्रायमरी ट्रीटमेंट, ज्यामध्ये सोर्स प्लांट वनस्पती स्रोत जो आहे त्याच्यापासून उती वेगळी केली जाते. प्रजनन, विभाजन आणि बहुविधन, रिप्रोडक्शन आणि मल्टिप्लिकेशन घडवलं जातं. खोड, मुलारंभ, शूटिंग अँड रूटिंग म्हणजे खोडाची आणि मुळाची वाढ जी आहे ती व्हायला सुरुवात होते. प्राथमिक काठिण्यीकरण, प्रायमरी हार्डनिंग, जे लिक्विड माध्यमामध्ये द्रवरूपी माध्यमामध्ये घडवून आणलं जातं. द्वितीय काठिण्यीकरण म्हणजे सेकंडरी हार्डनिंग, ज्याच्यामध्ये त्या वनस्पतीला जमिनीमध्ये वाढ जी आहे ती वाढ घडवून आणली जाते आणि अशी वनस्पती जी आहे त्याचं रोपटं जे आहे ते पुढे तयार होतं. जैवतंत्रज्ञानामुळे शेती व्यवस्थापनात झालेले बदल, चेंजेस इन ॲग्रिकल्चर मॅनेजमेंट ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी. पिकांच्या DNA बदल घडून जनुकीय सुधारित वाण, ज्याला GM म्हणजेच जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स अशी जी पिकं आहेत, ही बाजूच्या चित्रामध्ये DNA कशा पद्धतीने बदल घडून येतो आणि मग त्याच्या मदतीने सेल आणि टिश्यू कल्चर म्हणजेच उती संवर्धन घडवून आणून प्लांट ब्रीडिंग म्हणजे नवीन रोप जे आहे ते कसं तयार होतं, त्या रोपालाच आपण जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स म्हणजे GM क्रॉप्स असं आता म्हणणार आहोत. आणि ही जी रोपं आहेत ही वातावरणीय ताण सहन करण्याची क्षमता त्यांच्यात येते. वातावरणात सातत्याने जे बदल होत आहेत, त्याचप्रमाणे सुके आणि ओले दुष्काळ जे आहेत, अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ही GM रोपे जी आहेत ती वाढू शकतात. दिलेल्या चित्रामध्ये तुम्हाला जेनेटिकली मॉडिफाईड ॲपल म्हणजेच GM सफरचंद जे आहे ते दाखवलेलं आहे. एक सफरचंद जे आहे ते आपलं नेहमीच्या वापरातलं सफरचंद, ज्याच्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नाही. असं सफरचंद जर कापून ठेवलं तर त्याचा जो उघडा किंवा वातावरणामध्ये मोकळा राहणारा जो भाग आहे तो लगेच खराब होताना दिसतो. मात्र GM सफरचंदामध्ये यातील रसायने जी नाशवंत असतात ती नष्ट केलेली असतात, त्यामुळे ते सफरचंद लगेच कापल्यानंतर सुद्धा खराब होत नाही. म्हणूनच GM प्रजातींच्या बियाणांमुळे पिकांच्या नासाडीत घट होते आणि पोषण मूल्यात सुद्धा वाढ होते. त्याचप्रमाणे उपद्रवी कीटक किंवा रासायनिक तणनाशके यांना प्रतिकार करण्याची क्षमता सुद्धा या प्रजातींमध्ये आलेली असते. इथे काही GM प्रजाती ज्या आहेत त्या दाखवल्या गेलेल्या आहेत. त्याचप्रमाणे काही उदाहरणं जी आहेत, केळी, मका, भात, बटाटा यासारखी उदाहरणे इथे दिलेली आहेत. या सगळ्या GM प्रजातीच्या उत्पादनातून निश्चितपणे शेतकऱ्याला आर्थिक लाभ जो आहे तो आर्थिक लाभ मिळू शकतो. GM प्रजातीमधील काही प्रजाती ज्या आहेत ज्यामध्ये कीडरोधक जनुके अंतर्भूत केलेली असतात. इथे 2 उदाहरणे तुम्हाला भात किंवा गोल्डन राईस आणि कापूस BT कॉटन जो आहे हे प्रकार जे आहेत हे प्रकार या चित्रात दिसून येतील आणि कीडरोधक जनुके यांच्यामध्ये अंतर्भूत केल्यामुळे यांच्या पानांना कोणतेही कीटक खाऊ शकत नाही. उद्यानविद्या, रोपवाटिका आणि वनीकरण क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचे उपयोजन, ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन फ्लोरिकल्चर, नर्सरीज अँड फॉरेस्ट्री. रोपवाटिका सर्वांनी पाहिली असेल. या रोपवाटिकेमध्ये छोट्या स्वरूपामध्ये रोपे जी आहेत ती तयार केली जातात, ज्या रोपांच्या मदतीने लहान मोठ्या प्रमाणात बागा बनवणे किंवा उजाड जमिनीवर वृक्षारोपण करून वने तयार करणे, ऱ्हास होणाऱ्या जंगलांचं पुनरुज्जीवन करणं, या सर्व उद्योगांसाठी या रोपवाटिकेतील रोपांची आवश्यकता भासते.
आणि ही रोपे जलद गतीने तयार व्हावी यासाठी उती संवर्धन या तंत्राची अर्थात मदत घेतली जाते. उती संवर्धनामुळे उत्कृष्ट प्रतीची फुले फळे येणाऱ्या वनस्पती मोठ्या प्रमाणात प्रयोगशाळेत तयार करता येतात, पण त्याचबरोबर त्या तयार करताना लागणारा कालावधीसुद्धा हा कमी असतो. फुल्ली ग्रोन प्लांट्स कॅन बी प्रोड्यूस्ड इन शॉर्टर ड्युरेशन. टिश्यू कल्चर कॅन बी यूज्ड टू ग्रो दोज प्लांट्स ऑन अ लार्ज स्केल विच bears फ्लॉवर्स फ्रूट्स ऑफ एक्सलंट क्वालिटी. दिलेल्या चित्रामध्ये तुम्ही बायोरिॲक्टर पाहू शकता. या बायोरिॲक्टरच्या मदतीने उती संवर्धनामध्ये पेशी वाढवता येतात. त्यांना अतिशय कमी खर्चात अधिक पोषक असं माध्यम व इतर रोगकारक सूक्ष्मजीव यापासून संरक्षण देता येते. ऑर्किडसारख्या काही वनस्पती अशा असतात की ज्यांच्यामध्ये परागीभवनाचं माध्यम, उदाहरणार्थ हवा, पाणी किंवा कीटक हे उपलब्ध नसतात किंवा रुजणाऱ्या बियासुद्धा उपलब्ध नसतात. मग अशा प्रकारच्या वनस्पतींचं उत्पादन आपल्याला उती संवर्धनाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात करता येतं. पारंपरिक पद्धतीच्या संकराने तयार केलेल्या भ्रूणाची काही कारणांनी पूर्ण वाढ होत नाही, पण उती संवर्धनाने असे भ्रूण निश्चित वाढतात. Embryo is formed by conventional hybridization technique between two or more varieties may not grow fully for some reason. However, embryos produced by tissue culture technique always complete their growth. दुर्मिळ व नामशेष होत चाललेल्या वनस्पती या उती संवर्धनाने सुरक्षितपणे वाढवून त्यांचं अस्तित्व कायम राखता येतं. Rare and endangered plants can be grown by tissue culture technique and thus be protected from existence. काही वेळेला रोजच्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा मिळावा म्हणून माणसे निसर्गरम्य ठिकाणी जाणं पसंत करतात आणि यामुळेच पुरेशा जमिनीची उपलब्धता असल्यास कृषी पर्यटन केंद्र हा नव्याने उदयास आलेला असा एक छान उद्योग आहे. इफ सफिशियंट लँड इज अवेलेबल, द इमर्जिंग फील्ड ऑफ ॲग्री टुरिझम ऑर ॲग्रो टुरिझम वुड बी अ गुड बिझनेस. या ठिकाणी उती संवर्धनाने फुलझाडे, फळझाडे, त्याचप्रमाणे औषधी वनस्पती, भाज्या यांची मोठ्या प्रमाणावर निर्मितीही केली जाते. त्याचप्रमाणे त्यांची विक्री देखील करता येते. वेगवेगळी फळझाडे, सावली देणारे मोठाले वृक्ष, फुलझाडे अशा वनश्रीने पर्यटन केंद्र सजलेली असतात आणि या ठिकाणी काही वेळेस फुलपाखरांची बाग देखील आपल्याला पाहायला मिळते. काही ठिकाणी औषधी वनस्पतींची बागसुद्धा तयार करतात. मेडिसिनल प्लांट गार्डन इज ऑल्सो क्रिएटेड बाय प्लांटिंग मेडिसिनल हर्ब्स. रासायनिक खते आणि कीडनाशके यांचा वापर न करता वाढवलेल्या म्हणजे सेंद्रिय भाज्या, फळे तयार करून विक्रीस ठेवली जातात. प्लांट्स आर ग्रोन विदाउट युजिंग केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स आर सोल्ड ॲट सच सेंटर्स. आणि अशी आकर्षणे असलेल्या ठिकाणी पर्यटक कृषी पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येतात. लार्ज नंबर ऑफ विजिटर्स अँड टुरिस्ट कम टू सच सेंटर्स फॉर रिलॅक्सेशन अँड ऑल्सो फॉर गेनिंग नॉलेज. यानंतर आपण पाहू शेतीपूरक व्यवसाय, ॲग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन. यामध्ये 3 व्यवसायांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पशुसंवर्धन, ॲनिमल हजबंड्री, कुक्कुटपालन, पोल्ट्री फार्मिंग आणि रेशीम उद्योग, सेरिकल्चर. पशुसंवर्धन, ॲनिमल हजबंड्री. आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपल्या देशामध्ये दूध उत्पादनासाठी गाई, म्हशी यांचा वापर होतो, तर शेतीच्या कामात श्रमिक म्हणून बैल, रेडे या प्राण्यांची मदत घेतली जाते. शेळ्या, मेंढ्या या देखील पशुपालनासाठी वापरल्या जातात. गोट अँड शीप आर यूज इन ॲनिमल हजबंड्री प्रॅक्टिसेस. कारण या प्राण्यांचं मांस हे अन्न म्हणून वापरलं जातं, पण त्याचबरोबर मेंढ्यांच्या लोकरीला सुद्धा मोठी मागणी आहे. दीज ॲनिमल्स आर यूज फॉर ऑब्टेनिंग मीट अँड वूल. शेळ्या, मेंढ्या या शेतात बसवल्या जातात. त्यांच्यापासून मिळणाऱ्या विष्ठेला लेंडी खत म्हणतात. द शीप अँड गोट आर ऑल्सो यूज टू ऑब्टेन मॅन्युअर. दे आर मेड टू सीट इन द फार्म. Their dropping make farms naturally fertile due to these high nitrogen excreta.
दिलेल्या तक्त्यामध्ये काही देशी गाई म्हणजेच लोकल इंडियन व्हेरायटीज ऑफ काऊज यांची उदाहरणं तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये साहिवाल, सिंधी, गीर, लाल कंधारी, देवणी, खिल्लारी आणि डांगी या गायींचा समावेश होतो. तर विदेशी गायी एक्झॉटिक व्हेरायटीजमध्ये जर्सी, ब्राऊन स्पीस आणि होलस्टेन या गायींचा समावेश होतो. पशुधनाची काळजी, प्रॉपर केअर ऑफ कॅटल. यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे या गायीगुरांना चौरस आहार देण्याची आवश्यकता असते आणि या आहारामध्ये जाडे भरडे कोंडायुक्त अन्न, चारा व पुरेसे स्वच्छ पाणी यांचा समावेश होतो. अ बॅलन्स डाएट, फायबर रिच कोर्स फूड, फॉडर अँड सफिशियंट वॉटर. स्वच्छ, कोरडा व छत असणारा हवेशीर गोठा असावा लागतो. क्लीन ड्राय कॅटल शेड विथ प्रॉपर व्हेंटिलेशन अँड अ रूफ. आणि या प्राण्यांची नियमित तपासणी करून त्यांना रोगप्रतिबंधक लस देणंसुद्धा गरजेचं ठरतं. कॅटल शुड बी रेग्युलरली वॅक्सिनेटेड. हरित क्रांती, ग्रीन रिव्होल्यूशनच्या टप्प्यानंतर आपल्या देशामध्ये घडून आलेला पुढचा ऐतिहासिक भाग म्हणजे श्वेतक्रांती, व्हाईट रिव्होल्यूशन. श्वेतक्रांती म्हणजे दुधाचा महापूर, ज्याला ऑपरेशन फ्लड प्रोग्राम असंही म्हटलं जातं आणि याचे जनक पायोनियर आहेत श्री वर्गीस कुरियन. श्वेतक्रांतीचे फायदे म्हणजे दुधाची मुबलकता यामुळे मोठ्या प्रमाणात होण्यास मदत झाली. आनंद मिल्क युनियन लिमिटेड म्हणजेच अमूलसारख्या मोठ्या औद्योगिक संस्थेने जगभरात आपली दुग्ध उत्पादने पाठवायला प्रारंभ केला आणि भारताला परकीय चलन मिळण्यास सुरुवात झाली. सहकाराच्या कल्पनेतून अनेक गरीब पशुपालक देखील श्रीमंत उद्योजक बनले गेले. दुसरा शेतीपूरक व्यवसाय म्हणजे कुक्कुटपालन, पोल्ट्री फार्मिंग. अंडी व मांस देणाऱ्या कोंबड्यांचं पोषण व पैदास करणं यालाच कुक्कुटपालन असं म्हटलं जातं. रिअरिंग ऑफ एग्ज अँड मीट इल्डिंग चिकन इज कॉल्ड पोल्ट्री फार्मिंग. दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्ही काही लेयर्स कोंबड्या ज्या आहेत त्यांची उदाहरणं पाहू शकता. लेयर्स म्हणजे अंडी देणाऱ्या कोंबड्या. चिकन रेस्ड फॉर एग्ज, ज्यामध्ये लेगहॉर्न, मिनॉर्का, अँकोना आणि लेहमन यांचा समावेश होतो. तर ब्रॉयलर्स म्हणजेच मांस देणाऱ्या कोंबड्यांमध्ये चिकन्स रेस फॉर मीट, ज्यामध्ये ब्रह्मा, लॉक, कोचिन आणि असील या कोंबड्या ज्या आहेत या कोंबड्या महत्त्वपूर्ण ठरतात. रोड आयलंड रेड आणि ब्लॅक रॉक या चित्रात दिलेल्या कोंबड्या ज्या आहेत या अंडी व मांस या दोन्हीसाठी पाळल्या जाणाऱ्या कोंबड्या आहेत. असीलसारख्या भारतीय आणि लेघॉर्नसारख्या परदेशी जातीच्या संकरातून नव्या जाती विकसित केल्या जातात आणि यातून तयार झालेली जी पिले आहेत ती चांगल्या गुणवत्तेची असतात. ती मोठ्या संख्येत मिळतात, जी जास्त तापमान सहन करण्याची क्षमता या कोंबड्यांमध्ये असते आणि शेतीतील या उपउत्पादनाचा अन्नासाठी सुद्धा वापर करता येतो. The objective is behind development of new hybrid varieties from a cross between Indian variety like Asil and exotic variety like Leghorn are as follows: to produce good quality chicken in large number, to develop the ability to withstand high temperature, to use by byproducts of agriculture as poultry feed, etc. यानंतरचा उद्योग आहे तो म्हणजे रेशीम उद्योग, सेरिकल्चर. रेशीम उत्पादनासाठी बॉम्बिस मोरी जातीच्या रेशीम किड्याचा सर्वाधिक वापर होतो. बॉम्बिस मेरी is the most commonly used variety for production of silk. या बॉम्बिस मोरी या प्रजातीमध्ये रेशीम किड्याच्या जीवनक्रमात अंडी, अळी, कोश आणि पतंग या 4 अवस्था दिसून येतात. The life cycle of the silk moth consists of 4 stages, that is egg, larva, pupa and adult. मादीने घातलेली हजारो अंडी कृत्रिमरित्या उबवली जातात. Thousands of eggs deposited by female moths are incubated artificially. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या या तुतीच्या झाडावर सोडल्या जातात. लार्वा hatching out of eggs are released on mulberry plant. हा जो लार्वा आहे म्हणजेच अळी जी आहे ही अतिशय खादाड असते आणि तिचं तुतीची पाने खाऊन पोषण होताना दिसून येतं. Larvae are nourished by feeding on mulberry leaves.
3-4 आठवडे पाने खाल्ल्यानंतर अळ्या तुतीच्या फांदीवर जातात. आफ्टर फीडिंग फॉर 3 to 4 days, लार्वी मूव्ह टू ब्रांचेस ऑफ मलबेरी प्लांट. त्यांच्या लाळग्रंथीतून जो एक चिकट स्राव बाहेर पडतो, या स्रावाचा हवेतील ऑक्सिजनशी संयोग होतो आणि रेशमाचा धागा जो आहे हा रेशमाचा तंतू तयार होतो. हा तंतू स्वतःभोवती गुंडाळून अळी रेशीम कोश तयार करते. The silk thread is formed from the secretion of their salivary gland. Larvae spin this thread around themselves to form a cocoon. रेशीम किडा कोशामध्ये पूर्ण वाढल्यास त्याचा पतंग बनतो. या दिलेल्या चित्रामध्ये अंडी, अळी, त्याचप्रमाणे कोश म्हणजेच ककून कशा पद्धतीने तयार होतोय आणि या ककूनमार्फत पुन्हा मॉथ जो आहे ॲडल्ट मॉथ त्याची निर्मिती होताना दिसून येते. हा ॲडल्ट मॉथ म्हणजेच पतंग जर त्या ककूनमधून कोशातून बाहेर आला तर मात्र आपल्याला रेशीम जे आहे ते तुकड्या तुकड्यांमध्ये वेगळं होताना दिसून येतं आणि असा रेशमाचा धागा हा एकसंध असू शकत नाही आणि त्याची उपयुक्ततासुद्धा कमी होते. त्यामुळे कोशातील अळीची वाढ पूर्ण होण्याआधीच कोशाला उकळत्या पाण्यात टाकून आतल्या अळीला मारलं जातं. Because of boiling water, the pupa dies in the cocoon and silk fibers become loose. उकळत्या पाण्यामुळे कोशातील अळी मरते व रेशीम तंतू सैल होतात. ते सोडवून त्यांच्यावर प्रक्रिया करून रेशीम धागा मिळवला जातो. Various kinds of fabric is woven from silk threads. अशा रीतीने या प्रकरणाचे 2 व्हिडिओ आपण इथे पाहिलेले आहेत. या पुढील भागात आपण इयत्ता 10वीच्या या बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञान या पाठाचा पुढील भाग पाहणार आहोत, ज्यामध्ये प्राण्यांमध्ये कशा पद्धतीने जैवतंत्रज्ञानाची किंवा टिश्यू कल्चर म्हणजेच ऊती संवर्धनाची मदत होते ते आपण अभ्यासणार आहोत. या प्रकरणाचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग. जर आवडले असतील तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.